काही सांगू नका तुम्ही. हो तुम्हाला पार्टी द्यायची आहे का? आम्ही साड्या घालून येऊ नाही तर तिकडे लुगडे घालून येऊ, तुम्हाला करा काय लागून राहिलं? आम्ही तुम्हाला रंग लावून गेलो नाही का? मग याच्या पड्याला दुसरी काही आता शर्यत होती काय? बस हेच होती की बा रामपुरात येऊन शिवला टोयगुटेले रंग लावून दाखवला ना आम्ही. मग आता काय राहिलं त्याच्यात नाही? हो हे करून आले, साड्या घालून आले, बांगड्या घातल्या, नसतं केलं तसं केलं. लुकलुकी हो. तुम्ही एक काम करा, हो पैसे द्यायचं असेल तर हो म्हणा, नाही तर मग सपशेल नाही म्हणा. ग्रहमान होते त्या दिवशी ग्रहण होतं म्हणून हरलो. अबे हरले ना तुम्ही का नाकावर पडले, तोंडावर पडले, दात पडले तुमचे रामपूरवाले हो. तरी अजून का टांगवर येत. उठ, असे हे भेकाळ हल्ले बकरी चाल करून राजा. अशा भेकाळ हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. आम्ही रुपये देतही नाही. तुम्ही हे याच्यात विजयी झाले नाही, हे पराजय आहे तुमचा. तुम्ही साड्या घालून येऊन आमच्या गावातील लोकांच्या डोळ्यातनी माती फेकून गेले. हो एवढं सांगा. गुलाल फेकला आणि हे फेकला आणि पळालेले को. सांगून राहिले साड्या घालून आले आणि गोष्टी सांगून राहिले. म्हणजे नियत नाही समजा द्यायची असं म्हणा ना. हो सरळ सरळ. किंवा पैसे नाही असं सांगा. जाऊ दे सोळा पिच्च्या सोडली लागायची पार्टी, जाऊ दे तिकडे. बेमान झाले समजून घेऊ, जाऊ दे तिकडे. तेवढे तुमच्या का आयुष्यात काही कमी हो. हो माहिती तुम्हाला शुभेच्छा. हराम करो. पार्टीचा विषय नाही ना, पण गावात येऊन तुम्ही आता बंदुका चालून राहिले. हो, म्हणजे हे का तालिबान होय का इथं? काय 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 दांगडो करून राहिले तुम्ही? लोक भेदरलेले आहेत. मग हो, झालं तर उद्या आम्ही रिपोर्ट देण्याची शक्यता आहे. हो कारण की हॉटेल काय वाटून राहिले इथं येऊन, म्हणजे तू काही करशील का? हे काय 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 हे होय नाही इथं? काय लोकशाही आहे ना इथं? म्हणा कर, हो कर, किती करतं तर कर म्हणा कंप्लेंट. हो लेका म्हणा, इतका मी काय बेवकूफ नाही म्हणा भाऊ. हॅलो शिवलाल टोयगोटे बाबू म्हणलं, इतका काय काय स्वतःला छायना नको समजू म्हणलं, जाणार रिपोर्ट द्यायले. अरे म्हणलं आमच्याजवळ बंदुका होत्या, हो पण रिकाम्या होत्या म्हणलं. ते हो साऊंड सिस्टीम होती फक्त, धड 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 धड. बस फक्त, बाकी काहीच नव्हतं. बंदुकातनी गोयाही नव्हत्या त्या. मग सिस्टीमच करून ठेवायला आम्ही त्या बंदुकाची, हो फक्त घबरावासाठी. मग काय का मिळाला का मी तिथं बंदुका चालवाले का? का जीव घ्यायला होता का? दे ना कंप्लेंट. काय सापडते तिथं तुम्हाला? कुठं काय गोया लागल्याच्या कुठं भीतीवर काही निशाण म्हणा, काही ना काही लागन ना? काहीच नाही केलं, फक्त साऊंड सिस्टीमचा आवाज होता ती, बस. बाप का लोक किती भेदरलेत सांगा ना. हो, आवाज होता म्हणजे तर असं 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 असं. बरोबर सांगतो ना तुम्हाला. तुमचा आवाजच काढतो कानातून तुमच्या. हो चारी बाजून आवाज काढणार आहोत. थांबा जराशी. हो तुमची बारी यायची आहे अजून. हो ठीक आहे, ठेवतो आता. धन्यवाद. ठेवणार रे, जाणं जाणं. हो काय बदला घ्यायचा ते घे. हो आम्ही तयार आहोत आता. हो आता नाही तुम्ही आमची बराबरी करू शकत. ठीक आहे, ठेवा आता. विषय संपवा, पुढे चाल द्या. जाऊ दे एक खेपचं नाही का? हो नाही देत म्हणते ना, राहू दे मग आता. हो आता कसं करायचं? आपण स्वतःच्याच पैशानं कर लागन मग, नाही का? हो चालायचं का मग? चला आपण तिघच जण जाऊ. ते चिमणराव आणि ते बडभोरे का ते वाट पाहून राहिले त्याच्या घरापाशी. हो मी म्हटलं मग हॉटेल साहेबाला बोलावणार ना तुम्ही. आता ते बसूनच असतील वाट पाय तयारी करून. हो आता बिलकुल आता. ते म्हणजे सकाळपासून उपाशीच वाटते माझ्या हिशोबानं. म्हणजे संध्याकाळी जेव्हा लागते म्हणून पार्टीचं. हो काल ग्रहणाच्या काही पार्टी खाल्ली नाही आपण. हो धुईमातीची. तर आता म्हणलं कसं हो तयारच आहेत ते. तर आता मी काय करतो, त्याचा करतो फिसकुंडा. हो म्हणतो बा रामपूरवाले काही देऊन नाही राहिले पार्टी. जाय तिकडे. आपण चालले जाऊ तिघं. हो त्याला कॅन्सल मारायचं, मी निरोप देऊन चालला येतो. हो येऊ द्या ना, काय ते मोठी गोष्ट आहे? येऊ द्या ना, येऊ द्या ना. नाही ना तसं नाही ना. झमके ना रामपूरवाल्या संग जितकेच इपटीन तेवढं चांगलं ना आपल्याला. रामपूरवाले बेमान झाले बा. जाय तिकडे. आपण हातवारी करून चालले जाऊ इकडे. येतो आम्ही 10 मिनिटात वापस. तुम्ही या तयारी करून पटकन. आलोच आम्ही. बरं पहा तुम्हाला काय मनाचं काय करायचं ते. हो या लवकर या, मी थांबतो इथं, वाट पाहतो. आले का मग? नाही तर मला येतच नाही का? हो ना, बड भाऊ म्हणे काही गॅरंटी सांगता येत नाही म्हणे. हो काय होते आणि काय नाही. काय म्हणते मग? येऊन राहिले हॉटेल साहेब? आता काय कसं काय मग जायचं का? राजा अरे काय सांगा आता तुम्हाला? सांगा ना मानमुळे साहेब, तुम्हीच सांगा. बा सोय रा तुम्ही. पाहा सांगा ना काय तर रामपूरचं. आता काय झालं बा? काहून काय काय म्हणजे शर्यत जिंकलो ना आपण? ना आपण जिंकलो, शर्यत जिंकलो, रंग लावला आपण शिवलाल टोयगोटेले. हो पण ते म्हणते की बा तुम्ही साड्या घालून आले. मग तसं असते का? समोरासमोर लावला नाही. आपण काही पार्टी देत नाही म्हणे. हो असं त्याने हातावरे गेले, बेमान झाले ते. मग शेवटी आम्ही म्हटलं जाऊ दे कॅन्सलच करून टाका. काय करता, जाऊ दे तिकडे. आम्ही काही चाललो नाही. तुम्हाला जायचं जा तुम्ही. अरे बाप, हे नाही हिसाब आहे राजा. आम्ही सकाळपासून जेवलो नाही राजा. आम्हाला वाटलं चांगलं जंगी आहे आता संध्याकाळचं. आणि तुम्ही राजा नाही हिसाबी करून राहिले आमच्यावर. रामपूरवाले असं काय म्हणून राहिले ते? आपण रंग लावला नाही का त्याला? हो ना पण ते नाही म्हणते ना. मग नाही म्हणल्यावर करता काय आता? आपल्याला पार्टी खायची त्याची गुण. नाही तर मग चला आपापल्या पैशाने खाऊन चालली येऊ. त्याला काय विषय आहे मग? काय अर्थ आहे का त्या गोष्टीचा? आपण पैशाने खाऊन येऊ. जसं का आम्ही का खात नव्हतो का? पण हे शर्यत जिंकली ना आपण. जिंकल्यावर कसं काय बोलू राहिले? बाबा तुम्ही लहान फोन लावता येईल. तुमच्या आता शांताराम घनगणी माझ भाऊच आहे. आणि यायची मानमुळे साहेबाची बी समजा जवळ येतं. पण तुम्हीच लावा फोन, विचारा म्हणा बा काऊन देऊन नाही राहिले म्हणा. खादोडे साहेब तर जिंकले वाटते म्हणा. नाही ना तसं नाही म्हणतायत ना. ते म्हणा तुम्हाला कसं काय माहित पार्टीचं नसं तसं. तुम्ही होते का बा ते? हो तसं नाही विचारायचं ना. म्हणा का तुमची शर्यत लागली होती बा खादोडे साहेब म्हणे म्हणा. आमची शर्यत आहे बा ती तिकडे इकडे काही होळीत नव्हती म्हणा. तर काय झालं म्हणा शर्यतचं मग? ते जिंकले का तुम्ही जिंकले? रंग लावला का म्हणा शिवलालले? बरोबर ठीक आहे ना, ठीक आहे ना. हो लावतो मी त्याला फोन. त्याला म्हणतो असे कामं नका करू. 1 मिनिट. काय राजा फालतू
आलो आपण. मग काय तर आता आम्ही खोलीला म्हणजे आलो तर त्या हॉटेलचा फोन आलता. अरे म्हणे पार्टी काही देता. तर ते म्हणे शिवलाल भाऊ म्हणे हटलो म्हणे पार्टी देत नाही म्हणे साड्या घातल्या तर नका देऊ म्हणे. रिपोर्ट देतो म्हणे शिवलाल भाऊ म्हणे तुमचा ते बंदूक चालवली म्हणून गावात. हा तर ते म्हणे राजा बंदूक नाही म्हणे ते आवाजच होती म्हणे फक्त. तेच म्हणून राहिलं, तेच सांगू राहिलो ना. तरी जे सुरू केली ती फायरिंग तरीच मला समजलं नाही. फक्त आवाज आहे म्हणून गोळ्या तर कुठून पळून नाही राहिल्या. पण तुम्ही पळतच सुटले, थांबायचे काम नाही. अरे म्हणलं थांबा रे थांबा रे. मग काय शेवटी मग जाऊ द्या बा तिकडे. आता पळा असं नाही बा. मला वाटलं काय सांगा मला काय आता आपल्याला बंदूकचा अनुभव आहे का आपल्याला. बरं चांगलाच गेम केला मग त्यांना. हो ना तरी तर म्हणलं कुठंच शरीर लागलेलं नाही, कुठं काही असं फुटफाट नाही, काही नाही, भीतीवर डाग नाही. हो माझ भाऊ काय म्हणते म्हणा आता. हा हॅलो हा बोला ना बड भाऊ बोला बोला. काही नाही सहज लावला फोन. ते सकाळी आता मानमोडे साहेब तुमचे मेवणे आणि आपले खादोडे साहेब तर मी भाऊ आपल्याला धुलीवंदन थांबता का नाही. नाही म्हणे आमची शर्यत लागेल म्हणजे शिवलाल टोळगोटेला रंग लावायची. तर मग काय झालं काय नाही काही समजलं नाही बा. काय झालं मग ते कसं काय जमलं ते कोण जिंकलं त्याच्यात. यायली माहिती वाटते नाही. हो ना जखमीवर मीठ टाकून राहिला आता. नाही 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 ते काही नाही. ते काय साड्या घालून आले तर साड्या घालून आले बयाच आपलं सोयरिकलीसाठी आलो बाणाचं गेले त्याने ते शिवलाला रंग लावला. नाही तर फिल्डिंग तर इतकी टाईट होती सांगतो बाळभू तुम्हाला. शक्यच नव्हतं ते. हो पण त्याने आता दगाबाजी केली म्हणून जिंकले. ते जिंकले म्हणताच येत नाही म्हणा हरलेच ते. नाही तसं असते का शांताराम भाऊ. तुम्ही मग रंग लावल्यावर तर हरलेच ना असंच म्हणला का नाही. पण ते साड्या घालून आले ना ते. अरे नाही ना हो शांताराम चुकीच आहे ना तुमचं. मग काय तर जंग में और प्यार में सब जायचे. मग काय तर मग याच्यात ते आता कसं आहे लावा पण लावला का नाही ना. मग त्या पार्टी दिली ना वाटते मग नाही. हो ना तेच म्हणलं आता गेले इथून कलपल्यासारखेच होते तर म्हणे काय जे रामपूरवाले असे आहे तशा पार्टी देतो देत नाही म्हणे. हो म्हणून म्हणलं म्हणून तर फोन लावला तुम्हाला. पार्टी गिटी कायची द्यायले समोरासमोर आले असते दिले असते. पण गलत आहे राजा तुमचं. असं नाही तुमच्यावर आलं असतं तुम्ही सोडले असते का. तुम्ही तर करता असे कामं. तुम्ही काय सांगू राहिले बोलता राजा. असं नाही कामं करायला पाहिजे तुम्ही कोणी असू दे. शर्यत ते शर्यत असते. आता मग तुम्ही काल लोट घेऊन राहिले त्याची बाजू तुम्ही काल घेऊन राहिले. देव नाही देऊ आम्ही तुम्हाला जेवायला भेटते का त्याची को होणार. तेच तर आम्ही आता विचार करून राहिलो की त्याच्यात 5 बाय आल्या होत्या त्यातले 3 कोणत्या होय. ते आता 2 तर ओळखले मानमोडे समजा मेव ना आणि खादोडे. पण 3 बाया कोणत्या आणल्या होत्या त्याला ते नाही समजून राहिलं कोणते माणसं होते तर. बाबा काय बोलता म्हणजे किती जण होते मग ते किती बाय आले 5 आले का काय तर 5 बाय आले त्यांना सोयरीक म्हणून. मग काय त्यानंच तर धुई माती खेळले पळालेले कायचे. पण आता काय होतं कोण होते ते काय माहिती. आम्ही आता तेच तर विचार करून राहिलो 5 जण कोण होते बा ते. हो दोघं ओळखले पण 3 कोण काय सांगायला. मी हो म्हटल्यावर तर आपणच माझी नाही नाही असं ना कोणी असं त्याच्यातले असं कोणी चाच्यापती म्हणा कोणी काही त्याचं असं सुटताना दोस्ताने आले. मग त्याच्या संग यायची शकून घेतली असतील तर ती काय ना. बरं झालं ते सापडले नाही म्हणून योगसू दे पळाले म्हणून. जाऊ द्या हो जाऊ द्या ठेवू मग आता काही अडचण नाही बाकी. आता काय बाकी हो आपापले पैसे काढा जेवायला जा. बरं ठीक आहे हो पण असे कामं नका करतो चुकीचं आहे. ठीक आहे ठेवतो मग. वाढता चालली वाढत आता नाही बडबोली माहीत पडलं वाटते कॉलनी त्याच्या. म्हणजे आपल्या नावाची नामोशीच आठ आहे आता नाही काय. हो ना रामपूर हरून आलो. पण हे त्याच्या मला एक नाही समजून राहिलं. म्हणलं हे 5 बाया आल्या होत्या. हे 3 कोण असन मग समजा. हो ना माया डोक्यात येऊन राहिलं हे 3 कोण असन मग. कोण एवढं म्हणजे छातीवर माती घेऊन आलो होते यायच्या संग तोट्टे संग या. पहा ना जरा पत्ता काढून झाबरू हाय तिथं योगा त्याला म्हणा घे ना म्हणा डिटेल एरिया. आता तिथंच आल्या होते ते जिथं शिवलाल आणि आलो भाऊ ते होता. काही ना काही तर सुराग ठेवला असेल ना त्यानं की बा होय कोण हे. तेच म्हणा ना झाबरूच्या लक्षात नाही दिलं त्यानं. कोण होय का होय तर गलत फहमीत राहिले माणसं आपले गपलतीत. त्यानं गेम केला. तरी झाबरूला विचारतो कसं काय कोण होते काय होते अंदाज काढवा त्याचा. हाय श्रीकांत आता काय लेखी परीक्षेचा अभ्यास चालला त्याचा पोलीस भरतीचा. पाहतो विचारून त्याला काय म्हणते चाल बरं झुंबर येऊ जाऊन तेवढं पहा तुम्ही करू ना. हो त्याला म्हणा याचा शोध लाव असतो होय कोण बा ती का. हो हे दोघं तर सुटले पण 3 कोण होय पाय. काय चालू आहे म्हणलं काय तर विचार चालू आहे बा. काय तर विचार एकमेकाला दोष देऊन राहिलो. ते म्हणजे तुमच्याच्यानं हुकलं आम्ही म्हणतो त्याच्याच्यानं हुकलं. हो ना तुमचा पाराच बरोबर नव्हता. कोणी म्हणते त्या संत्यानंच गेम केला संत्याला लाता घाला म्हणते असे म्हणून राहिले तर. सर आता ते काय एकमेकाला कोलणं चालू आहे आता. बाकी दुसरा विषय कोणता आता. जाऊ दे आता एकमेकाला काही दोष देऊ नका. एक काम करा पहिले हो झाबरू मी काय म्हणतो तू आता जिथं उभा होता समजा तिथं तुम्हाला सिक्युरिटी दिली होती. तर शिवलालच्या तिथं ते आल्यानंतर हो तुझ्या लक्षात नाही आलं की हे कोण होय बा. बाकीचे जे आता 5 जण होते म्हणजे ते 5 बाया बनून आल्या. तर त्यातले 2 तर ओळखीचे आहे पण हे 3 कोण होते बा हे लक्षात नाही आलं तुझ्या. मला वाटलं खरोखरचीच गोष्ट आहे का बा हे आता हे संत्या आला घेऊन. आपण कसं त्या नजरेने पाहिलं नाही ना. त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं असतं तर लक्षात आलं असतं. आता ते त्यातल्या 2 बाया तर उतरल्याच नाही. हो ते गाडीतच होत्या 3 उतरल्या होत्या आणि बाकी शोध लागते त्याचा शोध घेत लागते कोण होईत. बरं मग तेवढं पाय जरा कोशिश कर. हो काही ना काही प्रयत्न करते कोण होय तर पाय शोध घे. पता घेता लागते म्हणा कारण की फोटो गिटो काढलेले संतोषनं. हो एका बाई 2 बायानं समजा मास्क लावलेले होते एका बाईनं नव्हता लावला. अंदाज घेऊ म्हणा कोण होय काय होय तर. आणि दुसरी गोष्ट जर गाडीचा जर फोटो आला असेल बरोबर तर नंबरवरून आपण मालक ओळखतो. मालक जर सापडला की पुढचे सगळे सापडले. पाय तुम्ही काय आहे तर पता जातो मी तिथं त्याची फोटो रिसर्च केला की लक्षात येते ते. मग लवकर जाय लाव शोध लावते जा. हो जाय मग लवकर पटकन. पैसे नेले कोण मग संतोषने नेले का. मग 200 रुपये नेले म्हणलं तुम्ही
कडीच्या डब्यातले काय रंगपंचमी खेळले तुम्ही तुम्हीच नेणार आहे ते. आम्ही त्या पाहुणे गडबडीत आणि तुम्ही तुमचा हात मारला. थांबा तुम्हाला सांगतो ना मी आता. तुमचा बाप येऊ द्या, आला की सांगतो तुम्हाला रट्टे द्यायची. काय ग टुकटुके, संतोष टुकटुके घरी आहे का? अरे संतोषराव, म्हणलं ते मारते आला म्हणलं 2 खुर्च्या नाही इथं. जा लवकर पटकन. मी काय म्हणतो ते आपल्याला एक काम होतं रे येतो इकडे. आपला मोबाईल आहे ना तुझ्या, त्याच्यात तो फोटो काढले होते ना ते आमच्या तिथे तू भेटायला आला होता. ते जे बाया आल्या होत्या तुमच्या इथं सोयरिकीसाठी, त्याचे फोटो तर काढले होते. तर ते आहे का म्हटलं त्याच्यातनी? जरासं पाहू दे बरं ते फोटो कसे काय आहे. तर ते जरा शोध घ्यायचा आहे आपल्याला, कोण होय बा ते. आहे ना आपल्याला फोटो किती आहेत, पण ते 3 बाया जे आहे बा ते 2 बाया उतरल्याच नाही तिथं. घलीला फोटो काढले नाही, घली दिलं ते तर मग सगळ्या बाया ते आले असते. आता कसं माई बाई म्हणे फोटो काढ नको म्हणे, तर आता तिथं आपण काढले होते तर पाय बा मग ते. तर पुढे कर. हां बस राहू दे. हेच फोटो. हां थांब. या फोटोतनी 3 बाया दिसून राहिल्या. पाय मारती कोण वाटून राहिलं तुला? ते समोरचा जे आहे मला वाटते ठेंगणा आहे थोडासा, ते खादोडे. 2 नंबरचा मानमोळे आहे वाटते नाही का? पाय तसं दिसते ना ते, मिशा झाकल्या त्याने बरोबर. 3 नंबर कोण आहे ती? पायवरती बरोबर 3 नंबर मला तर या चिमनराव दिसून राहिलं बा. ते चष्मा तसं वाटून राहिला बा. ते काय चिमणराव आहे बे? पायवर तू चिमणराव तसं आहे का ते? ते नाही चिमणराव. चष्मा आता बाईनं घातला चष्मा ते. दुसराच माणूस आहे ते, चिमणराव नाही आहे. मला नाही वाटत बा. म्हणतो म्हणा ती बरोबर आहे, तू येईल का नाही? तसा ते माणूस चिमनराव अशा भानगडीत पडतही नाही. नसवी शकते ते, पण असं दिसते तसा. बाकी गाडीचा नंबर पायवर दिसते का? मारुती बरोबर दिसते का? अरे बाबा 4-3 पुढचे आकडे गेले हो. अरे राजा मोबाईल मध्ये ते नाही आला ना, तिकडं दबलं राजा जरासं. जराशानं गेम झाला हो. काय संतोषराव राजा, जरासा फोटो जर का असताना सगळे नंबर आले असते गाडीचे. म्हणाले का बरं जाऊ दे काय हरकत नाही. हो फोटो काढले ते लय झालं. आता कसं रे बा काय हुकलं का मग आता? नाही हुकलं नाही, आहे ना काही नाही काय आपल्याला दुसरा पर्याय. हे नाही तर दुसरा नाही. म्हणलं तुम्ही आता समजा घरी पोहे चहा घी दिला असं, तुमच्या लक्षात आले नाही ते? त्याच्या मिशा लक्षात आले नाही का रे संतू? बाबा म्हणलं हे बा काढलंच नाही त्याने ते. मास्क काढलेच नाही तर फक्त दोघीनं काढले होते तर, पण त्या तिघीनं तर काढलेच नाही अजिबात. आता म्हणलं तू झाबरू त्याचा शोध लाव गड्या. त्याने पैसे चोरले आमचे. म्हणा आता पोरायला इतकं विचारले, पोरं म्हणजे आम्ही घेतलेच नाही. त्या कडीच्या डब्यातले 100 रुपये गेलेत बाबा. 100 नाही रे? नाही म्हणजे पैसे नेणार होते का काय? बरं जाऊ द्या, लागन शोध लागन त्याचा. तर एक काम कर लागन आपल्याला. एक काम करत संतोष तू, मला का नाही एका कागदावर फक्त एक सही करून दे. मी एक मॅटर लिहितो, पेपरला जरा बातमी टाकून देतो की बा संतोषराव टुकटुकी यांची फसवणूक, सोयरिकीसाठी आले आणि चोरी करून गेले. म्हणजे मग पताही लागते आपल्याला. आपण 100च्या जागी 10,000 चोरी गेले टाकून देऊ. झालं का नाही? अजून काही भांडे कोंडे काही गेलं का अजून? तेव्हापाची ते चांदीचे भांडे जरा सरक झालते बाबा. तिथचं काय नेलं पाहिलं मला एकटे बजून काही आता. अजून बरोबर पाहिलं नाही आता. त्यांना टाकून शिल्लक वालं. हो शिल्लक टाकून दे म्हणा, चांदीची भांडी गेले बा. अशी बातमी टाकून देऊ म्हणजे मग आपोआप समजतेच आपल्याला कोण होईल. टाकूनच देते बातमी. हो ना, आपले भांडे गेले म्हणा. मला काय मूळ खराब करून टाकलं माय. हो ना काय असं वाटलं होते का झाली म्हणे सोयली पसंत आला म्हणे पोलग. हो ना बरोबर ठीक आहे. मला तू एका कागदावर सही दे, मी बरोबर बातमी टाकतो उद्या पेपरला. आपला मित्रच आहे एक वार्ताहर. कधीला बजीला काही त्रास देत नाही मी. त्याला बोलतो पटकन टाकून दे म्हणतो. टाइम झाला जास्त. आण लवकर. एक ते मारती पेपर घेपर कागद आण, आपल्या घरी जाईन कागद घेऊन ये. काय नवीनच बातमी दिसून राहिली. लग्नाळूची फसवणूक. सोयरिकीसाठी आले आणि चोरी करून गेले. रामपूर. सांगा आता रामपूरला हे झालंच का अजून? आत्ताच तर ते काय याचा फोन आलता मला हॉटेलीचा. काय करतो म्हणे बा धुलीवंदनले. त्यानं काय केलं आणि काय नाही. हे आता नवीनच आलं वाटते बा. कोणाची झाली फसवणूक? बातमी पाहू द्या वाचून. सविस्तर वृत्त असे आहे की सदर घटना ही रामपूर येथील असून खरोखर बोध घेण्यासारखी आहे. यातून आपण सर्व लग्नाळूंनी एक सूचक संदेश यातून देण्यात आलेला आहे. सर्वांनी सतर्क राहा, सजग राहा. लग्नाळू गँग कधी कोणाला फसवेल हे काही सांगता येत नाही. कोणत्या पद्धतीनं ते फसवेल अशीच एक पद्धत अवलंबलेली आहे. एका घटनेमध्ये ही आपल्याला सविस्तर वृत्तामध्ये लक्षात येईल. सदर घटना ही रामपूर येथील असून कालच्या तारखेमध्ये 5 महिला एक लग्नाळूला बघण्यासाठी आले होते. बघण्याचा कार्यक्रम होता. अतिशय अचानकपणे धुलीवंदनच्या दिवशी त्यांनी हा बघण्याचा कार्यक्रम ठेवला होता. कारण की सर्व लोक हे आपापल्या फिक्रीत असतात. सगळेजण धुलीवंदनमध्ये गुंतलेले असतात. त्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी लग्नाळूच्या घरच्यांना आम्ही मुलगा बघायला येणार असे अगोदरल्या दिवशी सूचना दिली.
व त्या दिवशी आल्यानंतर त्यांनी मुलगा पसंत आहे हे ते सर्व गोष्टी पार पडल्या. सर्व प्रकारच्या प्रक्रिया पार पडल्यानंतर ते सर्व निघून गेल्यानंतर असे लक्षात आले की त्यांच्या घरामध्ये चोरी झालेली आहे. 25,000 रुपये आणि त्याचबरोबर देवासमोरचे चांदीचे 1,00,000 रुपयाचे भांडे गायब झाले असल्याचे निदर्शनात आले. सदर घटना ही अतिशय गंभीर असून प्रकरणाचे पडसाद सर्व समाजावर पडत आहे. करिता अशी वार्ताहरांनी माहिती घेतली की या संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशनला अजून रिपोर्ट केलेला नाही. परंतु अजूनही ते दिलेल्या फोटोमध्ये दिसणारे व्यक्ती जर कोणाला दिसत असेल किंवा ज्या व्यक्तीने तो बघितला असेल ज्यानं हा गुन्हा केला आहे तर त्याने लवकरात लवकर त्यांचे भांडे आणि पैसे परत आणून द्यावे, अन्यथा पोलीस तक्रार करण्यात येण्याची त्यांनी माहिती दिली. सदर वृत्त संपले. काय खाली फोटो टाकला वाटते नाही का बापा, फोटो मोठा आहे. अरे रे रे, फोटो तर हे 3 जण दिसून राहिले नाही का. हो, दोघांना मास्क लावलेला आहे. एक तर हे मले चिमणराव सारखं दिसून राहिला बा. हे बाई चिमणराव तर नाही बा. हे हॉटेल म्हणे काही गेम करायला चाललो खादुडेन मी, तर याले तर नाही नेलं संग बा. याले काही अक्कल नाही. हे कसं काय गेलं म्हणा तिथं. हां, तेच दिसून राहिलं मला 100%. लागन फोन लावा लागन येले. हो, तू गेलता का म्हण लागन बावा. काय नसते हप्ता काय लावून राहिला ते रामपूरच्या खिलाफमध्ये. पाहा लागन फोन लावून. पसाळ भले आठवण आली वाटते आपली नाही. हो, काय म्हणते पाहा लागन. राम राम. अरे काय साळ भोरायच्या ती गाडी म्हणलं सासरेबाजी नेऊन द्या ना. ती मला फोन येऊन राहिला त्याची. हो, आणून द्या गाडी करून राहिले. अरे हो ना, नसाना माणूस आहे आपला सासरा. मग काय इंका आणून दिली बा गाडी. सकाळीच आणली. आता हे पोहे गे खाल्ले. हो, चहा गे पिलो तर पेपर पाहिला. म्हणलं नाही हो तुम्ही आपलं धुलीवंदनले कुठं गेलते म्हणलं. कसं काय विचार राहिले म्हणा. काऊन विचार राहिले असं नाही का. हो, जाऊ दे बा, घरीच होतो म्हणलं. नाही बा, घरीच होतो मी घरी. हो, काऊन काय झालं बा. काय खोटे बोलता राहायच्या. अरे म्हणलं घारीचे डोळ्यात ना मले. मग काय तुम्हाला काय वाटून राहिलं. तुमचा फोटो आहे ना पेपरात. हां, साडी घातलीचा. हां, तुम्ही असे कामं करणं कधीपासून सुरू केले आता. बाबा काय म्हणून राहिला. माझा फोटो पेपरात. अरे बाबा, आताच पेपर वाटून आला मी. मी पेपर नाही वाचला राजा. काय आहे पेपरात दिवा. म्हणजे माझा फोटो कसा काय आला अचानक. फोटो म्हणजे तुम्ही 5 बाया बनवून ते रामपूरले फटका दिला म्हणते ते संतोष टुकटुक गेले. हां, चोरी केली म्हणते तिथं. लग्नाळू गँग म्हणून गेले, सोयरिकीसाठी गेले न चोरी करून आले असं आहे बा पेपरात हेडलाईन. तर ते काय 25,000 आणि 1,00,000 रुपयाचे चांदीचे भांडे नेले म्हणून आहे बा याच्यात. अरे बाप, हे रामपूरवाल्या तर आलं की राजा मग हे. अरे आम्ही काहीच नाही ना. गंमत शर्यत होती ते शिवलालला रंग लावायची. हो, ते लावला आणि चाललं आलो. ते म्हणलं बा साड्या घालून गेलतो आम्ही. ते जमिनीत आलतो. मग तेच म्हणलं ना. म्हणून तर म्हणलं तुमच्यासारखा दिसून राहिला. म्हणजे तुम्ही गेलतेस. झालं बा तुमच्या अंगलट आलं मग आता हे. हो, ते काय म्हणते की बा आता मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट करणार आहे म्हणते. लवकरात लवकर माझं साहित्य आणून द्या म्हणते, नाही तर मी रिपोर्ट देणार असं त्यानं बातमीत दिलेलं आहे. बाबा नसतंच की राजा. इथं चोरीचा आळ केला आमच्यावर. आम्ही कोण चोरला. त्या खादोडून चोरल्या गेले का ना. हे बा जा तुम्ही खादोडून फालतू राजा. मला म्हणे चला म्हणे पार्टी देतो तुम्हाला. शर्यत आहे. आणि असं म्हणलं आमच्या आघात आला आता हे. त्याच्या वय नोका लागत ना खादोडीच्या. आता पहा तुम्ही कसं निस्तरतात. ते नाहीच जमलं तर मला फोन कर जा. जा तुम्ही लवकर त्याला खादोडीला पेपर दाखवा आणि ते म्हणा काय झालं म्हणे. हां, जा ती. हो, रामपूरवाल्यानं बहुतेक मला वाटते खोटा आळस घेतला काय सांगा. हो, चोरीसारखे तर लोक दिसून नाही राहिले. हो, पण ते बहुतेक अटकवाच्या मार्गी आहे तुमच्या खादोडीसहित तुम्हाला बी. जा लवकर जा. का बळगू काय कल्ला करत आले राजे तुम्ही. मी म्हणलं काय झालं मग काय गडबड काय. पाहा हे घरावर कुठे आले म्हणून आमच्या. मग हिंगा चिमणराचा फोटो तुमचे फोटो आले तर पेपरात. मग सरा सत्यानं झालं. पहा वाचा पेपर वाचा. कोणती बातमी हे. अरे बाबा हे आहे का रे. अरे बाबा फोटो दिसून राहिला त्याच्यात नाही. तुम्ही वाचले राजा बडबो नाही का. चिमणराव आम्ही दोघं दिसून राहिलो. काय म्हणणं आहे बाबा बाबा. अरे म्हणजे काय सोयरिकीसाठी आले आणि चोरी करून गेले. हां, चोरी कोण केली. आपण काय चोरी केली म्हणा. आम्ही काय आहे बातमीत. तेच म्हणलं ना रामपूरवाल्याच्या नादी येऊ नका ना. शेवटी तुमच्या बदल्या पाहिजे आमचा बदला निघून राहिला आता. मग हिंगा आता त्यानं चोरीचा आळ घेतला. 1,00,000 रुपये चांदीचे भांडे गेले म्हणते. असं तरी का त्याच्या घरी. त्या टुकटुकीच्या घरी होते तरी का. एक समय होती माहिती तुला बोलून राहिला का. 25,000 रुपये नेले म्हणते. त्यातले कोण नेले आता 25. तुमच्या जरा आता आमच्या रे नामुशाल ना. हे चिमणराव आता म्हणलं पहा त्याचा फोटो आला त्याच्या. मग स्पष्ट वय करून राहिला त्याचा. ते साडभाचा फोन आला त्याला.
जमलं जमलं नाही का हो, बरं झालं चिमणराव आला नाही तर बस पुरा बदला घेतला असता. अरे बा मी काय म्हणतो काही टेन्शन घेऊ नका. दिला का रिपोर्ट दिला का त्यानं? दिला नाही पण देणार आहे म्हणजे बातमीत लिहिलं ना त्यानं, लवकरात लवकर माझं साहित्य आणून द्या म्हणते, नाही तर मी पोलीस स्टेशनला तक्रार देणार आहे म्हणते. म्हणून म्हणलं हो, ते लवकरात लवकर बा आपल्याला काय निपटाच ते निपटा म्हणलं. फालतू तुमच्या ज्यानं नाही जेव्हा पार्टी भेटली ना कोणतं घर नाही देणं, कंदील लावून आलो राजा. घ्या ना लागणार का मायाबाई? अरे हो ना, पण आता एवढं काही घाबराचं कारण नाही ना. असं आता नेहमीच असते आमचं. तक्रार देत नाही ते धमकी द्यायची. मग काय तर काय ते गेलं त्याचे 25,000 काय तर काय ते सांगून राहिला गोष्टी. हो, कर म्हणा कर कर जे करा ते करून घेऊ. मी लावून का कोर्टाचा खर्च वकील आपला भाऊ. टेन्शन घेऊ नका. नाही बा आम्हाला नाही बरोबर ते. आम्ही जातो ते शांतराभाऊ भेटतो त्याला म्हणतो बा आम्हीच होते माफ करा. काय करता आता शेवटी आता तुम्ही म्हणता असं आहे तसं आहे. मला मग जमलं नाही का हो, याची आपण तरी सुटू नाही तर बस हो झालं अंगलटी ते आपल्या. आता शेवटी तुम्हाला काय वाटते ते असं. मी तर कसं 2 वर्ष भोगून आलेला मला सवय पडेल आहे. आमचा काही विषय नाही हो. तुम्ही पहा त्याला भेटा नाही नका भेटू. आपण तर त्याला म्हणजे माफी मागायला येत नाही हो. आम्ही नाक घासणार नाही. आम्ही त्याच्या म्हणजे अंगावर जाणार आहोत. म्हणलं वडभाऊ आपण जाऊ बा हो, ते शांताराम म्हणा हे मिटवा म्हणा हे काहीतरी. चला चला बरं चला लवकर चला त्याच्या घरी. आमची काहीच गलती नाही हे बघ शांतारामजी, काय सांगा आता हे बडभाऊची काही गलती नाही माही नाही. आम्हाला फक्त एवढं सांगितलं की बा असं आहे. आम्हाला काय माहिती होतं एवढं मोठं कांड झालं म्हणून. आता तुम्ही सांगून राहिले बाई हॉटेल आला हॉटेल दांगडो केला आणि काय केलं आम्हाला ते काहीच माहित नाही. फक्त हे आम्ही रंग लावेपर्यंत आम्ही त्याच्यात होतो, बाकी आम्हाला काहीच माहित नाही. हो ना, पण मग तुम्ही अशाच्या लोकांच्या नादी लागतात. मग अशा मग आता जेलात जायची पाहिजे नाही का? आता तुम्ही कसं लवकर आले भेटायला बरं झालं. नाही तर उद्या बा पोलीस स्टेशनला चाललो होतो आम्ही. मग तुमच्या ज्यांना आता हे सगळा गेम हुकला नाही तर खादोडीला पुरं अटकून आलो होतो आम्ही. किंवा आता याच्यात नाही बरोबर ते आता अंदर पट्टे देते. पण तुम्ही निघाले ते हो. म्हणून तर आता हे मामालुटीचा फोन आला आम्हाला म्हणे बा आमची चिमण जावे म्हणे जाऊ द्या. म्हणून आम्ही हा विषय क्लोज केला. हो जाऊ द्या, तुम्ही आले भेटीले माफी मागितली काही हरकत नाही. हो जाऊ द्या, विषय मोडमाड करून टाकू. इतका नाला काय माहितीच नाही ना खातोडे. ते तर म्हणे करू द्या म्हणून रिपोर्ट. त्याला माहित होतं ना काऊन की आम्ही अटकेला म्हणून. आमचे बोट चपेला आहे ना. आमच्या जनात तुमचा धिंगाणा झाला पण आता इलाज नाही. आता आम्ही आता चुकी केली हो, तेवढं आता जाऊ द्या बा एक खेपचा आता माफ करा. तेच म्हणलं त्याच्या जास्त वय येत नव्हतो. माणूस बरोबर नाही ते. हेच तर आता मा मेवण्याला समजून नाही राहिला सांगतो समजून. पण बरं जाऊ द्या, आता विषय मिटला. उद्यापासून नवीन विषय, हा विषय क्लोज आता. या तुम्ही आता टेन्शन घेऊ नका. आम्ही ते काही कोणाची तक्रार देतही नाही. 1 लाखाचे भांडे गेलेही नाही आणि 25,000ही गेले नाही. 100 रुपये गेले ते तेवढे त्याच्या ते पोट्ट्यानंच खेळासाठी नेले ते काही विषय नाही. मी सांगतो ते मावलेले ते प्रकरण सॉल्व करतो. उद्या पेपरले शुद्धीपत्रक टाकू. गावातलेच होते बा मजा केली, विषय संपला. या आता धन्यवाद.